उन्हाळ्यात कैरीचा सीझन सुरू झाला की आपल्याला कैरीपासून वेगवेगळे चटपटीत पदार्थ बनवून खावेसे वाटतात. म्हणूनच आज आपण कैरीपासून झटपट तयार होणारा चटपटीत व चटकदार मेथंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. मेथंबा बनवण्याकरता इथे मी 2 तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतल्यात. आता आपण या कैरींची सगळी सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत. सालीचा भाग थोडासा तुरट असतो म्हणून तो काढून टाकायचा. कैरी सोलून झाली की याचा देठाचा भाग सुद्धा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे. इथे मी दोन्ही कैऱ्या व्यवस्थित सोलून घेतल्यात. आता आपण या कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊया. कैरीच्या मधला जो बाठा किंवा कोळीचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि कैरीला आतूनही स्वच्छ करून घ्यायचे. आणि आता ह्याच्या खूप बारीक फोडी न करता मध्यम आकाराच्या एकसारख्या फोडी करायच्यात, म्हणजे या व्यवस्थित शिजतात. तुम्ही जर याच्या खूप बारीक फोडी केल्यात तर त्या शिजल्यानंतर त्याचा अगदी लगदा तयार होतो. म्हणून फोडी थोड्या मोठ्याच ठेवायच्या, म्हणजे त्या एकसारख्या शिजतात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही कैऱ्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्यात. त्या सर्व फोडी आपण मोजून घ्यायच्यात. कैरी अशी मोजून घेतल्यामुळे आपल्याला यात योग्य प्रमाणात गूळ घालता येतो. तुम्ही बघू शकता इथे एक मोठा बाउल भरून कैरी झाली आहे. आपली जितकी कैरी भरली आहे त्याच्या अर्धा आपण याच्यात गूळ घालणार आहोत. मेथंबा करण्याकरता इथे मी कढईत 2 चमचे तेल घालते. आपण लोणचं बनवतोय म्हणून तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घालायचं. तेल तापलं की यात 1 चमचा मेथी दाणा घालते. मेथी दाणे तडतडले की यात 1 चमचा राई घालायचे. त्यानंतर यात पाव चमचा हिंग घालतेय. इथे मी गॅस अगदी मंद ठेवलाय. मेथी, राई व हिंग तेलावर खमंग परतून घ्यायचंय. ही फोडणी छान परतून झाली की यात कैरीच्या फोडी घालायच्यात आणि 1 मिनिटभर या कैरीला फोडणीत छान परतून घ्यायचंय. कैरीला असं मेथीच्या फोडणीत व्यवस्थित परतून घेतलं की मेथीचा खमंग स्वाद या कैरीला येतो. त्यामुळे आपला मेथंबा चवीला खूप छान लागतो. कैरी परतून झाली की यात मी अर्धा चमचा मीठ घालते व याला पुन्हा थोडंसं परतून घेते. मिठामुळे कैरीला पाणी सुटेल आणि कैरी सुद्धा लवकर शिजेल. कैरी थोडीशी परतून झाली की याला करपू न देता यावर झाकण लावून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायचे. तुम्हाला जर गरज वाटली तर यात थोडंसं गरम पाणी घालू शकता. इथे मी पाणी न घालताच वाफ काढून घेतली आहे. अगदी मिनिटभरातच आपली कैरी शिजली आहे. आता यात मी अर्धा चमचा हळद घालते आणि त्याचसोबत 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालते. हे तिखटाला कमी असतं पण रंगाला खूप छान असतं. यामुळे आपल्या मेथंब्याला मस्त असा चटकदार रंग येतो. लाल तिखट आणि हळद घातल्यानंतर याला कैरीसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपली 1 वाटी कैरी होती म्हणून इथे मी अर्धा वाटी किसलेला गूळ घालते. तुम्ही घेतलेली कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हा गूळ वितळेपर्यंत याला आपण करपू न देता अधूनमधून हलवत मंद आचेवर 1 मिनिटभर शिजवून घ्यायचंय. इथे मी थोडा गूळ शिल्लक ठेवला होता तो सुद्धा घालून घेते. आता 1 मिनिटभर मसाले, गूळ व कैरीला मंद गॅसवर एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपला मस्त असा मेथंबा तयार झाला आहे. गॅस बंद करायचा आणि याला थंड झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचा. फ्रीजमध्ये हा मेथंबा 10-12 दिवस अगदी सहज टिकतो. आपला चटकदार चटपटीत मेथंबा तयार आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने मेथंबा नक्की बनवून बघा. तुम्हाला सुद्धा असा चटकदार मेथंबा खायला आवडतो का ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.